चंद्रपुर से सियासी बयानबाजी का बड़ा धमाका। शिवसेना नेता सुषमा अंधारे ने रूपाली चाकणकर पर सीधा हमला बोला है। एफआईआर और नार्को टेस्ट की मांग कर पूरे मामले को और गर्मा दिया है। चंद्रपुर में महिला सम्मान कार्यक्रम के बाद सियासत पूरी तरह गर्मा गई जब शिवसेना उद्धव ठाकरे गुट के नेता सुषमा अंधारे ने तीखा हमला बोल दिया। उन्होंने कहा कि महिला आयोग अध्यक्ष पद से दिया गया इस्तीफा सिर्फ औपचारिक नहीं बल्कि पूरे मामले को दबाने की कोशिश है। अंधारे ने रूपाली चाकणकर पर सीधे आरोप लगाते हुए उनके खिलाफ मामला दर्ज कर उन्हें सह आरोपी बनाने की मांग की। इतना ही नहीं, उन्होंने सच सामने लाने के लिए नार्को टेस्ट की भी मांग उठाई। अंधारे ने चेतावनी दी कि इस मामले में कई बड़े राजनीतिक और प्रशासनिक नाम सामने आ सकते हैं और महिलाओं के सम्मान से खिलवाड़ करने वालों को बख्शा नहीं जाएगा। कॅप्टन खरातचा प्रकरण जो 2 दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा झाला, मुळात तो राजीनामा नाहीच आहे, कारण राजीनामा मनाने दिला जातो। जेव्हा सगळ्यांनी सांगावं लागलं की आता निघा, तुमची गरज नाहीये, तेव्हा त्यांनी पदावरून पायउतार झालेले आहेत। परंतु निव्वळ राजीनामा एवढं पुरेसं नाही। या प्रकरणी रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना सह आरोपी केलं पाहिजे आणि महत्त्वाचं त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, कारण त्याच्याशिवाय अजून बरेचसे खुलासे होऊ शकणारे नाहीत आणि त्यामुळे त्या गुन्हेगार कशा ठरू शकतात आणि त्यांच्यावर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो या संबंधातल्या अनेक गोष्टी पुढच्या 2 दिवसानंतर मी स्वतः आणते। याच्यात कदाचित खूप साऱ्या लोकांची नावं येण्याची शक्यता आहे। कदाचित जे राजकारणातले असतील, जे प्रशासनातले असतील किंवा अजून काही इतर क्षेत्रातले असतील, ते कुणीही असो, मात्र महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या इब्रतीशी खेळायचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर त्याची गय अजिबात होता कामा नये, याचा सुद्धा विचार झाला पाहिजे।